नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 जून 2026. काल देखील नाशिक, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर मुंबईला देखील रात्री पाऊस सुरू झाला. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागात देखील श्रीरामपूर त्या पट्ट्यात झाला. पण राज्यात आज 21 जूनला मात्र आज मात्र बऱ्याच भागामध्ये जवळपास सुरुवात होणार आहे. आज सर्व दूर महाराष्ट्रात सगळीकडे नाही पडणार, फक्त आज सुरुवात आहे. आता उद्यापासून 22 जून पासून मात्र सर्व दूर पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. मग 22 जून पासून तर डायरेक्ट 2 जुलैपर्यंत, 22 जून ते 2 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र सगळीकडेच पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आज फक्त राज्यामध्ये ठिकठिकाणी सुरुवात होईल. हा आजचा पाऊस म्हणजे सगळीकडे पडणार नाही, आज फक्त नुसती सुरुवात आहे. पण उद्या 22 तारखेपासून राज्यात सगळीकडे पाऊस पसरायला सुरुवात होईल. राज्यात सर्व दूर मात्र उद्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये कव्हर करून जाईल. 23ला आणखी संपूर्ण व्यापून टाकेल. राज्यात पेरणीयोग्य पाऊस मध्ये ह्या सुरुवात होणार आहे उद्यापासून, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर आज फक्त निश्चित सुरुवात आहे. आज सुरुवात झाल्या सगळीकडे पडत नसतं, फक्त उद्यापासून मात्र 22 पासून मात्र तर 2 जुलैपर्यंत मात्र राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की पेरणी करत असताना जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तरच पेरणीचा निर्णय घ्यावा, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. काल देखील पाऊस म्हणजे त्र्यंबकेश्वर, नाशिक त्या पट्ट्यामध्ये पाऊस झाला. त्याच्यानंतर सिन्नरकडे झाला, त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे श्रीरामपूर पट्ट्यात झाला, त्याच्यानंतर मुंबईला देखील पडला, कोकणात देखील बऱ्याच ठिकाणी चालू होता. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात तुरळक काही ठिकाणी पडला. इकडं नांदेडकडे, धर्माबादच्या पलीकडे तेलंगणाकडे पडला. म्हणजे गडचिरोली त्या पट्ट्यात देखील थोडाफार झाला. म्हणजे काल थोडी वाढला, आजपासून जरा जास्त प्रमाण वाढणार आहे. म्हणजे आजपासून म्हणजे सुरुवात जास्त आहे, पण उद्यापासून मात्र राज्यात सर्वत्र पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पेरणीचं नियोजन करायचं. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता म्हणजे 21 जून ते 2 जुलैच्या दरम्यान राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याची पेरणी सुरू होईल. पण परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी, हे जे म्हणत होते ना दुष्काळ, तर तुम्हाला सांगतो 2 जुलै राज्यात, जुलै महिन्यात 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार आहे. म्हणजे ठिकठिकाणी अतिवृष्टी होईल आणि बऱ्याच म्हणजे जवळपास मग ती काय होईल, मुंबईकडे अतिवृष्टी होईल, नाशिककडे होईल, पुण्याकडे होईल, इकडे उत्तर महाराष्ट्राकडे होईल. मग त्याच्यामुळे काय होईल, जे छोटे छोटे तळे आहेत त्याच्यामध्ये मात्र जुलै महिन्यात मात्र पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. जायकवाडी देखील, जायकवाडीचे जे लाभ क्षेत्राचे उत्सव आले ती सुद्धा आनंदाची बातमी. जुलै महिन्यात काय होणार आहे, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार मुसळधार अतिवृष्टी होणार आहे. त्याचं पाणी गोदावरीला येणार आहे. मग त्याच्यानंतर धरणामध्ये आवक यायला थोडीफार सुरुवात होईल, म्हणून हे ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे जुलै महिना शेतकऱ्यासाठी सगळ्यात फायद्याचा ठरणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आजपासून राज्यात निश्चित पावसाला सुरुवात होणार आहे, पण 22 पासून राज्यात सगळीकडे पावसाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल होईल. 23ला सगळ्या जवळपास बऱ्याच भागात दाखल झालेला असेल, 24ला सगळीकडे पडलेला असेल, 25-26ला शेतकऱ्याच्या पेरण्या लागवडी सुरू होतील, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला. पेरणी करताना सगळ्यात महत्वाची घ्यायची काळजी, पाऊस पडल्याच्या नंतर सकाळी सकाळी शेतात जायचं. जर 4 बोट ओला असेल तर पेरायचं नाही, 6 बोट असेल तरी नाही पेरायचं. चांगली ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरू शकता, कारण की राज्यामध्ये चांगला पेरणीयोग्य म्हणजे पाऊस पडणार आहे. काय होतं, पेरल्याच्या नंतर सरासरी पाऊस उघडत आहे, पण यावेळेस तसं होणार नाही. 22 जूनला सुरू होईल पाऊस, तर मग डायरेक्ट 2 जुलैपर्यंत दररोज एक दिवस इकडे एक दिवस इकडे असं कधी सगळ्या भागात पडणार आहे. म्हणून यावर्षी आता हे शेवटच्या आठवड्यात पेरणीचं देखील चांगलं पोषक वातावरण राहणार आहे, म्हणून पेरणीची देखील सगळ्यांनी तयारी ठेवा. धन्यवाद.